नमस्कार मैत्रिणींनो, आज आपल्याला शेंगोळे बनवायचे आहेत, पण आपण आज वेगळ्या पद्धतीने शेंगोळे बनवणार आहोत. तर इथे लसूण घेतला, मिरची घेतली आणि शेंगदाणे घेतले, जिरं घेतलेलं आहे. तर या ठिकाणी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत आपण, जिरं, लसूण आणि हिरवी मिरची. तर आपण हिरवी मिरचीचे आणि त्याचेच करणार आहोत, त्याच्यामुळे इथे हे सगळं बारीक वाटण तयार करून घेणार आहोत. आता आपण हे मिक्सरमध्ये टाकल्यानंतर थोडं जाडं-भरडं दळून घेतलेलं आहे आणि बारीक वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर ह्या ठिकाणी एक मोठा कपभर आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. बाजरीचं पीठ घेतलेलं नंतर आपण इथे आधी आता गव्हाचं पीठ घेतलं, नंतर डाळीचं पीठ घेतलं आणि आता परत एक वाटी, छोटी जी वाटी होती तिचं बाजरीचं पीठ घेतलं. त्याच्यात हळद टाकलेली आहे आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून टाकलेली आहे. तर तुमच्याकडे कोथिंबीर नसेल तर तुम्ही धने पावडरसुद्धा टाकू शकतात. तर अशा पद्धतीने इथे कोथिंबीर आपण टाकलेली आहे. त्याच्यानंतर जे वाटण केलेलं होतं ते अर्धं वाटण आपण याच्यात टाकलं आणि थोडंसं वाटण बाजूला ठेवलेलं आहे. जे वाटण केलेलं होतं आपण, शेंगदाणे, जे लसूण आणि ते अर्धं वाटण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. या पिठामध्ये ते अर्धं वाटण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. ते बघा, या ठिकाणी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि घट्टसर असा गोळा मळणार आहोत. तर गोळ्याला वाटलं तर घट्ट गोळ्या मळण्यासाठी थोडंसं पाण्याचा वापर केला तरी चालेल, पण घट्ट गोळा आला पाहिजे आपला, पातळ झाला नाही पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने आपला हा असं छान असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे. हे बघा, असा हा घट्टसर असा हा गोळा तयार झाला. आपण तो 5 मिनटं एका बाऊलखाली झाकून ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण बाकीचं फोडणीचं साहित्य करणार आहोत. तर हा 5 मिनटानंतर मी थोडासा एक गोळा घेतलेला आहे. बघा, अशा पद्धतीने हा थोडासा एक गोळा घेतलेला आहे आणि तो गोळा आपण बाजूला, दुसरा गोळा जो आहे तो बाजूला ठेवून देणार आहोत. आणि ह्या बाऊलमध्ये आता तो जो गोळा घेतला होता आपण, तर त्याच्यात आपण पाणी टाकणार आहोत. या ठिकाणी आता पाणी टाकून आणि आपण इथे त्याचं, हे बघा, या ठिकाणी पाणी टाकून त्याचा पातळ असं द्रव बनवलेला आहे, पातळ असं, आणि बनवून आणि ते अर्धा ग्लास पाणी टाकून आणि ते आपण इथे 5 मिनटं बाजूला, ते बघा, अर्धा ते 1 ग्लासामध्ये आपण इथे हे असं पातळ बनवून ठेवलेलं आहे. तर हे बाकीचं आपण थोडंसं उरू दिलेलं आहे ते आपल्याला आता, आणि एका बाजूला मी एका पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे. 2 ते 3 ग्लास असं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. याच्यात आता आपण एक कढई ठेवली होती, ती कढई तापल्यानंतर याच्यात तेल टाकलेलं आहे. तर कढईतलं तेल तापल्यानंतर आपल्याला जिरं टाकायचं आहे. जिरं आणि मोहरी, इथे आपण मोठा चमचा भरून जिरं टाकलेलं आहे. मोहरी टाकलेली आहे आणि जिरं मोहरी छान तडतडू देणार आहोत. तर जिरं मोहरी छान झाली होती. त्याच्यानंतर आपण याच्यात थोडासा कढीपत्ता टाकला. कढीपत्ता पण आपण छान असा तळून घेतलेला आहे आणि जे वाटण आपण अर्धं बाजूला ठेवलेलं होतं ते छान असं तेलात असं 5-1 मिनटं परतून घेतल्यानंतर मी हे जे आपण पातळ बनवलेलं होतं द्रावण, ते त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि असा थोडासा अजून पाणी टाकलं आहे, एक अर्धा ग्लास, आणि असं पातळ असं हे बनवून घेतलेलं आहे. आता एका बाजूला आपण हे गरम करायला जे पाणी ठेवलेलं होतं ते पाणी आपण याच्यात टाकून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. आता आपण बाजूच्या पातेल्यात जे पाणी ठेवलेलं आहे ते त्याच्यात टाकून घेणार आहोत. ते बघा, ह्याच्यात जे गरम पाणी केलं होतं ते आपण आता याच्यात टाकून घेणार आहोत. आपल्याला किती रस्सा लागतो तेवढा रस्सा आपण इथे बनवून घेतलेला आहे.
बघा असा छान असा हा रस्सा तयार झालेला आहे आणि त्या रश्श्याला छान उकळी तोपर्यंत उकळत होता तोपर्यंत आपण इकडे पीठ घेतलेलं आहे. पीठ घेतल्यानंतर आपण इथे कोलपाट लाटणं काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आता आपण थोडंसं पीठ टाकणार आहोत आणि हे बघा अशा पद्धतीने आपण इथे पीठ टाकलं आणि छोटासा गोळा घेऊन असे लांब लांब तर हे बघा अशा हाताच्या साहाय्याने असं लांब लांब तयार करून घेणार आहोत. हे बघा असे लांब लांब तयार केल्यानंतर त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आणि जर आपल्या हाताला चिटकत असेल तर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे सगळे असे छोटे छोटे लांब लांब हाताच्या साहाय्याने हे असे लांब तयार करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आता इथे एक डिश घेतलेली आहे आणि डिशमध्ये आपण थोडं पीठ टाकलं आणि असे बघा असे त्यांना असा आपण असा गोल आकार देऊन घेतलेला आहे. असा वाटीसारखा असा गोल आकार असा वातीसारखा आपण हा आकार देऊन घेतलेला आहे. आपण सगळ्या याचा असे तसा तयार करून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण पिठाचे आपण इथे तयार करून घेतलेले आहेत असे आणि तोपर्यंत आपण जे गॅसवर तयार केलेलं होतं त्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे सगळे शेंगोळे जे आहे बनवलेले ते टाकून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपण सगळे टाकून घेतले. उकळी आल्यानंतर जे उकळलेलं आहे त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने हे सगळे असे टाकून घेतलेले आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण इथे हे सगळं असं टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण ते 5 ते 10 मिनटासाठी असं शिजवून घेणार आहोत. हे बघा आणि अधूनमधून थोडंसं बघणार आहोत की शिजले का नाही आणि शिजल्यानंतर खूप छान असे हे लागतात. तर असं 1-2 वेळा मी बघितलं होतं आणि असे छान गॅसची जी फ्लेम होती ती मोठी करून आणि छान असे उकळू दिलेले होते आणि हे बघा छान असे शिजले आहेत. आता शेंगोळे आपले तयार झालेले आहेत आणि खूप छान असे हे शेंगोळे तयार झालेले बघा. अशा पद्धतीने आपले हे तुम्हाला आवडलं असेल लाईक शेअर